तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते मल्हार आणि नुपूर पासून. तर आता इथे मल्हार आणि नुपूर थांबलेले असतात, तर जिया तिथेच असते, आई तिथेच असतात आणि बाकी सगळे तिथेच असतात. तर आता जिया म्हणते, एवढं सगळं वहिनीसाठी केलंच आहेस तर डायरेक्ट उचलून घे ना, असं म्हणते जिया. अगं जिया, असं काही नाही करायचंय, असं म्हणते नुपूर. असे मोमेंट्स ना लाईफ मध्ये परत परत येत नाहीत, असं म्हणते जिया. ब्रो कम ऑन, घे उचलून, असं म्हणते जिया. असू दे ग नुपूर, नाही म्हणू नकोस, असं म्हणतात आई. तर आता मल्हार उचलून घेतो नुपूरला आपल्या हातामध्ये. तर आता मल्हार बघतो तिच्याकडे आणि हसतो. तर आता नुपूर तयार होते तिच्यासोबत जाण्यासाठी. तर आता फुलांवरून चालत चालत नुपूरला उचललेलं असतं मल्हारने. तेवढ्यातच तायडीची आई येते आणि म्हणते, अय्यो किती छान दिसतायत दोघे, अगदी पिक्चर मधले हिरो हिरोईन, असं म्हणतात त्या. आता नुपूर मल्हारच्या खोलीत जाणार, असं म्हणतात काकू. काकू मल्हारच्या नाही, त्यांच्या रूम मध्ये, असं म्हणते जिया. अरे हो, त्यांच्या रूम मध्ये जाणार का? आपण एक काम करूया ना, आता नुपूर परत तिच्या रूम मध्ये जाणार म्हणून आम्ही मोठी पार्टी करायची का, रिसेप्शन, असं म्हणतात त्या. हो हो चालेल, असं म्हणते जिया. तर मल्हार घेऊन जात असतो नुपूरला तिच्या खोलीमध्ये उचलून, बघा प्रेक्षक हो. तर आता जिया दारला धरून थांबलेली असते. तर आता जिया म्हणते, हे बघ नुपूर वहिनी, तुमच्या लग्नाच्या वेळेला ना दार नाही अडवता आलं मला, सो आज अडवणार आहे मी, असं म्हणते जिया. कारण मी तुझी सिस्टर इन लॉ आहे ना. जिया, अगं आज तरी ननंदबाई मग, असं म्हणते आई. तेच हो काकू, असं म्हणते जिया. बोल नुपूर, काय देणार मला, असं म्हणते जिया. नुपूर, असं म्हणतात आई, आजच्या दिवशी ननंदबाई जे मागते ना ते भावजाईला द्यायलाच लागतं हा, असं म्हणतात आशाई. वहिनी काहीतरी डेंजर मागेन हा मी, असं म्हणते आता जिया. ब्रो मागू ना, असं म्हणते ती. हो, असं म्हणतो मल्हार, मी आत नाही जाऊ देणार हिला मागितल्याशिवाय, असं म्हणते जिया. ठीक आहे, माग माग, असं म्हणतो मल्हार. तर सगळे हसतात. जिया सॉरी, असं म्हणते नुपूर. मी काय म्हणते, माझ्या मोठ्या ननंदबाईंना बोलव ना, असं म्हणते नुपूर. त्यांनी दार अडवलेला मला जास्त आवडेल, असं म्हणते नुपूर. ठीक आहे, असं म्हणते जिया. म्हणजे तायडेला गिफ्ट मिळणार, असं म्हणतात तायडीची आई. तर मी लगेच बोलून आणते, असं म्हणतात त्या. आतमध्ये जाऊ नको तिला, आतपर्यंत आतमध्ये अजिबात जायचं नाही, असं म्हणते आता काकू. तर तेवढ्यातच ताडी आलेली असते. तर आता ती म्हणते, फायनल माझ्या भाऊजाईने माझ्या भावाची इच्छा पूर्ण केली, तर बरं झालं तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली ते, असं म्हणते नुपूर. तुझी इच्छा, असं म्हणते तायडे. अगं हो, नुपूरने सांगितलं तायडे दार अडवेल म्हणून, गिफ्ट देणार आहे, गिफ्ट तुला, असं म्हणते तायडीची आई. काही काम माझ्या मोठ्या वंशानच छान जमतात, तुम्हाला आवडतं ना माझी वाट अडवायला, असं म्हणते आता नुपूर. हो मग, असं म्हणते तायडे. आता तू म्हणतेस तर इच्छा पूर्ण करते तुझी, असं म्हणते तायडे. आणि कसं आहे, फक्त मी तुझी मोठी नणंद नाही आहे हा, सुनमुख केलंय तुझं, सासूई सासू, असं म्हणते तायडे. बरं सांग, मी मागीन देशील, असं म्हणते तायडे. तुमची खरी इच्छा तर मी पूर्ण करू शकणार नाही, असं म्हणते नुपूर. मला की नाही समोरच्याकडून माझी इच्छा पूर्ण करता येते, असं म्हणते आता तायडे. तर आता दोघे एकमेकींकडे बघून हसतात. किती टाइमपास करताय तुम्ही दोघी, असं म्हणते जिया. तायडे तुला काही असेल मागायचं ना, तर वहिनी तू ओखाना घे, असं म्हणते जिया. हो नुपूर, घेऊ खाणं, असं म्हणतात आई. आता घ्यावंच लागेल, असं म्हणतो मल्हार. बरं, असं म्हणते नुपूर. मल्हार सरांच्या संसारात ठेवते निश्चयाचं पाऊल, मल्हार सरांच्या संसारात ठेवते निश्चयाचं पाऊल, साथ देईन सोडून अशी पडू नये भूल, असं म्हणते नुपूर. आणि आता सगळेजण टाळ्या वाजवतात. ये ये आतमध्ये, असं म्हणतो मल्हार. ये ग ये, असं म्हणून तायडी आता जोरात ओढते नुपूरला आणि मिठी मारते. या रूम मध्ये आली असलीस तरी सुद्धा तुझा संसार मी चालू होऊ देणार नाही, गुड लक, असं म्हणते तायडी. गुड लक तुम्हालाही, असं म्हणते नुपूर, कारण तुम्हाला माहितीये की मी हे पूर्ण होऊ देणार नाही. तर आता दोघांचं मिठी मारून होतं. तुमची मिठी मारून झाले असेल ना, तर आपण सगळे जाऊयात ना. जाऊ जाऊ, असं म्हणून सगळेजण जातात बघा प्रेक्षक हो. पार्टी करूया चला, असं म्हणून तायडीची आई जाते. तर तायडीच्या आईला खरंच खूप फनी दाखवले ना प्रेक्षक हो. तर आता नुपूर आतमध्ये येते. मल्हार मात्र दरवाजा बंद करतो. तर आता अवघडल्यासारखं होत असतं नुपूरला. मल्हार मात्र तिच्याकडेच बघत असतो. नुपूर, आज आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होते असं वाटत नाही का, असं म्हणतो मल्हार. असं म्हणतो तो. तर आता नुपूर काय बोलतच नाही, ती निघून जाते तिथून इग्नोर करून मल्हारला. मल्हार मात्र तिच्याकडेच बघत असतो, ती काय उत्तर देते काय म्हणून. तर आता रात्र झालेली दाखवले. तर मल्हार आता नाईट ड्रेस घालून आलेला असतो. तर तो विचार करत असतो, मी ह्या बाजूला झोपू की त्या बाजूला झोपू बेडच्या म्हणून. झोपून बघतो, असं म्हणतो तो. तर त्या बाजूला झोपतो तो. नाही नको, असं म्हणतो मल्हार. सकाळी सकाळी तिच्या डोळ्यावर लाईट येईल त्या बाजूला बघतो, असं म्हणतो मल्हार. आणि त्या बाजूला जाऊन झोपतो आता. हा, हे परफेक्ट आहे तिच्यासाठी, असं म्हणतो मल्हार. इथे तिला कम्फर्टेबल वाटेल. तर आता मल्हार लावत असतो बेड पूर्णपणे. तर तेवढ्यातच नुपूर येते. हाय, असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर काय बोलतच नसते, लाजच असते ती खूप. मल्हार म्हणतो, तू इथे झोप ह्या बाजूला, मी तिकडे झोपतो, असं म्हणतो मल्हार. अंथरुण कुठे असतात असं विचारते ती. ह्या कपाटमध्ये, असं म्हणतो मल्हार. तर आता ती जाते बघायला अंथरुण कुठे आहे म्हणून. तर आता ती बाहेर काढते अंथरुण. हे काय, असं म्हणतो मल्हार. काय करतेस तू, सतरंजी काय टाकतेस खाली, असं म्हणतो तो. ओ अच्छा, आता लक्षात आलं, एसी मुळे गार झालेला फ्लोअर तुला नाही आवडत ना सकाळी पाऊल ठेवताना, असं म्हणतो तो. ठीक आहे, मी काम करतो, तुझ्यासाठी ना स्लिपर्स मागून घेतो, बेडच्या बाजूला ठेवूयात, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तू सेफ आहेस. हा, असं म्हणतो तो. असं काही नाही, असं म्हणते नुपूर. तर आता ती खाली उशी पण खाली ठेवते. तर आता तो म्हणतो, काय तू उशी घेऊन झोपत नाहीस रात्री,
पण बरं आहे मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित जातो असं म्हणतो तो. उशी लागते मला असं म्हणते नुपूर. ही सतरंजी झोपण्यासाठी घातली आहे, खाली झोपणार आहे मी असं म्हणते नुपूर. काय असं म्हणतो मल्हार. तर आता काढून घेतो तो सतरंजी. काय करताय, सोडा ना सतरंजी असं म्हणते ती. खाली झोपायचं होतं म्हणून हा बेड का डेकोरेशनसाठी ठेवलाय असं म्हणतो मल्हार. एवढा मोठा बेड आहे, आरामात झोपू शकतो असं म्हणतो तो. आरामात तुम्ही झोपू शकाल, मी नाही असं म्हणते नुपूर. हे बघा मी बायको म्हणून ह्या खोलीमध्ये राहायला आलेली नाहीये, हे कायम लक्षात ठेवा तुम्ही. आपल्या मधला डील आहे असं समजा. तुम्ही ऑफिसला जायला होकार दिलात म्हणून मी ह्या रूम मध्ये यायला होकार दिलाय असं म्हणते नुपूर. आपला संसार चालू झालाय असं समजू नका असं म्हणते ती. संसार का आपण ठरवलं तर एका मिनिटात सुरू करू शकतो असं म्हणतो मल्हार. हा जोक असेल तर मला नाही आवडलेला असं म्हणते नुपूर. जोक नव्हता, सिरियसली बोललो मी. बाकी सगळं जाऊ दे, तू सतरंजी सोर नाही झोपायचं तू खाली असं म्हणतो तो. नाही मी खाली झोपणार असं म्हणते ती. नाही झोपायचं तू खाली असं म्हणतो मल्हार. खाली झोपलं की पाठ वगैरे दुखेल, तुझी झोप होणार नाही. झोप झाली नाही की मग दुसऱ्या दिवशी चिडचिड होते. नुपूर तू ऑलरेडी एवढी चिडचिड करतेस माझ्यावर, आज जर झोपली नाहीस तर तू बहुतेक उद्या मला खाऊन टाकशील असं म्हणतो मल्हार. तुम्ही काही बोला, मी खाली झोपणार आहे, मला सवय आहे असं म्हणते नुपूर. मला नाही आहे ना सवय असं म्हणतो मल्हार. कसली सवय नाही येतो मला असं म्हणते नुपूर. अशीच ना माझ्यामुळे कोणीतरी खाली झोपलेली असं म्हणतो मल्हार. हा तुमचा प्रॉब्लेम आहे असं म्हणते नुपूर. नुपूर ऐक ना, तू झोप ना बेडवर वरती, मला बरं वाटेल असं म्हणतो तो. तुम्हाला बरं वाटेल ह्या गोष्टी करायला नाही आले मी इथे असं म्हणतो नुपूर. अगं पण मी कुठे झोपू असं म्हणतो मल्हार. मी तुम्हाला बेडवर झोपायला नाही म्हणत आहे असं म्हणते ती. माझी बायको खाली झोपलेली असताना मी बेडवर कसं झोपणार असं म्हणतो मल्हार. हे बघा मला प्लीज झोपू द्या आणि तुम्ही बेडवर झोपा असं म्हणते ती. ठीक आहे लास्ट ऑप्शन, तू बेडवर झोप, मी खाली झोपतो ओके असं म्हणतो मल्हार. मी नाही म्हणाले ना असं म्हणून ती जोरात ओढते सतरंजी. तर आता चुकून तिचा तोल जातो आणि आता तिच्या अंगावर जाऊन पडतो मल्हार. तर त्यांच्या दोघांमध्ये रोमॅन्टिक क्षण होतो. ते दोघं खूप जवळ आलेले असतात प्रेक्षक हो. तर आता तो तिची बेट पाठीमागे करतो आणि खूप छान रोमॅन्टिक सीन आहे मल्हार आणि नुपूर मध्ये प्रेक्षक हो. लागला असं म्हणतो तो. नाही असं म्हणते नुपूर. तुम्हाला असं म्हणते ती. नाही असं म्हणतो आता मल्हार. बायको अशीच मिट्टीत येणार असेल तर मिनिटाला मी असं पडायला तयार असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूरला खूप राग आलेला असतो आणि ढकलते ती त्याला. तुम्ही हे जे काय करताय ना मला अजिबात आवडत नाही असं म्हणते नुपूर. हे काय, मी काय केलं, तूच खेचलंस मला तुझ्या मिठीमध्ये असं म्हणतो मल्हार. काय असं म्हणते नुपूर. हो असं म्हणतो मल्हार. बाजूला व्हा असं म्हणते आता नुपूर. बाजूला व्हा असं म्हणून चिडून ती बाजूला करते मल्हारला. तर आता परत ती सतरंजी खाली घालते. मी काय म्हणतो नुपूर, आपलं बोलणं असं दरवेळी भांडणात संपवण्यापेक्षा आपण तर तेवढ्यातच आता नुपूर म्हणते मी थकले तुमच्या बरोबर दिवसभर वाद घालून आणि आता मला झोपायचं असं म्हणते नुपूर. प्लीज ओके असं म्हणतो मल्हार. तर आता झोपते नुपूर. मल्हार मात्र तिथेच थांबलेला असतो. तर आता नुपूर उठतेने म्हणते तुम्हाला कोणी शिक्षा दिली आहे का इथे उभं राहायची असं म्हणते नुपूर. मग जाऊन झोपा ना असं म्हणते नुपूर. आणि लाईट बंद करा. नाही नाही नको असं म्हणतो मल्हार. लाईट नाही बंद करायची असं म्हणतो तो. नाही म्हणजे सर लाईट बंद करा आणि मला झोपू दे असं म्हणते नुपूर. अगं पण लाईट बंद असं म्हणतो मल्हार. लाईट बंद करा आताच्या आता असं म्हणते नुपूर. ओके तू झोप असं म्हणतो मल्हार. तर आता तो लाईट बंद करतो. देवा लाईट बंद करायची असं विचार करत असतो तो. तर आता नुपूर म्हणते काय मुहूर्त काढायचा आहे का लाईट बंद करण्यासाठी, मग करा ना लाईट बंद आणि झोपू दे ना मला असं म्हणते ती. हो करतो असं म्हणतो मल्हार. ठीक आहे लवकर करतो बंद. तर आता तो बंद करतो. तर आता सकाळ झालेली दाखवलंय. तायडे ऑफिसमध्ये आलेली असते तर सगळेजण गुड मॉर्निंग मॅम वगैरे म्हणत असतात आणि तायडे खूप चिडलेली असते. गुड मॉर्निंग असं म्हणते आता तायडे. मल्हार सर आजपासून जॉईन करतायत का असं म्हणते आता ती एम्प्लॉई. हो असं म्हणते तायडे. एक मिनिट मॅम असं म्हणते ती. तुम्ही कुठे चाललात असं म्हणते ती. कुठे म्हणजे असं म्हणते तायडे. माझ्या केबिन मध्ये. ते केबिन आता तुमचं नाही आहे असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणते तायडे. तिथे आता नुपूर मॅडम बसलायत असं म्हणते ती. सुमती इव्हेंट्सच्या नवीन ओनर. व्हॉट असं म्हणते तायडे. तर आता बसलेली असते तिथे नुपूर तिच्या केबिन मध्ये. हे काय चाललंय असं म्हणते तायडे. दिसत नाही असं म्हणते नुपूर. ही आता माझी जागा असं म्हणते नुपूर. मी मिसेस नुपूर मल्हार खानविलकर ह्या कंपनीची मालकीन. तुझे केबिन मध्ये बसायचे दिवस गेले असं म्हणते ती. आता माझ्या केबिन मध्ये असं नॉक केल्याशिवाय यायचं नाही असं म्हणते नुपूर. ह्या कंपनीत जर काम करायचं असेल तर बाहेर स्टाफ बरोबर बसायचं आणि नीट काम करायचं असं म्हणते नुपूर तायडेला. आय वॉन्ट रिझल्ट्स असं म्हणते ती. एक दिवस काम नीट झालं तरी 3 दिवसाचा पगार कापेल मी असं म्हणते नुपूर. तायडे आता बघतच असते नुपूरकडे. खूप महागात पडेल तुला हे नुपूर असं म्हणते तायडे. ए सागरिका नुपूर नाही हा असं म्हणते ती. नुपूर मॅम म्हणायचं असं म्हणते नुपूर तायडेला. तायडे मात्र खूप चिडलेलं दाखवलंय. अँड डोंट फॉरगेट वन थिंग, माझ्याशी बोलताना रिस्पेक्टनेच बोलायचं असं म्हणते नुपूर. नाहीतर हाक लावून लावेन तुला इथून, कळलं असं म्हणते नुपूर. गेट आउट असं म्हणते नुपूर तायडेला. तायडेला मात्र खूप राग आलेला दाखवलंय. गेट आउट असं म्हणते नुपूर. तर आता तायडे निघून जाते तिथून. तर आता तायडे काम करत असते बाहेर बसून. बरोबर झाली ना का बॅलन्स शीट असं म्हणते आता तायडे त्या एम्प्लॉईला. तर काम करत असते तायडे. तर नुपूर येते तेवढ्यातच. काय चाललंय असं म्हणते नुपूर. मॅम बॅलन्स शीट रेडी आहे असं म्हणते तायडे. तर आता ओपन करून बघते नुपूर ते बॅलन्स शीट. ही अशी असं म्हणते नुपूर. बॅलन्स शीट ह्याला म्हणतात असं म्हणते नुपूर. घोळ घालायची सवय तुझी अजूनपर्यंत गेली नाही ना असं म्हणते नुपूर. हा असं म्हणून फाईल फेकते आता नुपूर. तर आता ती दम देते परत तायडेला.
इथे काम करायचं असेल ना तर नीट काम करायचं असं म्हणते नुपूर. नाहीतर राजीनामा देऊन तुला घरी बसवेन. फाईल उचल आणि परत कामाला घे असं म्हणते नुपूर तायडेला. आपलं काय असं म्हणते आता दुसऱ्या एम्प्लॉईला नुपूर. तू तिची असिस्टंट नाही आहे सीमा, कामाला लाग असं म्हणते नुपूर. शेमलेस असं म्हणते आणि निघून जाते तिथून नुपूर. तर तायडेला परत घाबरलेलं दाखवलंय. तर आता तायडे स्वयंपाक करायचं दाखवलंय. तिथे नुपूर आलेली असते. काय आहे असं म्हणते नुपूर. ग्लव्ज असं म्हणते तायडे. किती वेळा सांगितलंय ग्लव्ज घालून जेवण बनवायचं नाही असं म्हणते नुपूर. हे किचन आहे, ऑपरेशन थिएटर नाही असं म्हणते नुपूर. मला सवय नाही असं म्हणते तायडे. करून घ्यावी लागेल असं म्हणते नुपूर. काढते ग्लव्ज असं म्हणते नुपूर. काढ असं म्हणते ती. तर आता नुपूर बघते तर तिच्या चपला बघते ती. व्हॉट नॉनसेन्स दस असं म्हणते नुपूर. कारण चपला घालून आलेली असते ना तायडे. तू चपला घालून किचनमध्ये आलीस असं म्हणते नुपूर. माझ्या कंपनीचं किचन देव घरासारखं आहे, बाहेर काढून येते चपला असं म्हणते नुपूर. आउच असं म्हणते ती. तर बाहेर जाते तायडे. हे काय सागरिका असं म्हणते नुपूर. हिशोब आहे तुझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचा असं म्हणते ती. हे पैसे मला असं म्हणत असते ती. मी सांगते असं म्हणते नुपूर. तू चोरी केलीस असं म्हणते नुपूर. तर हे सगळं मल्हार समोर होत असतं केबिन मध्ये. मल्हार सर ऑफिसमध्ये येत नव्हते, त्याचा तू फायदा घेऊन फ्रॉड केलायस, फ्रॉड असं करून ओरडत असते आता नुपूर तायडेला. तर आता बघा प्रेक्षक स्वप्न वाटतंय खरंच. कारण आता मल्हार सुद्धा आहे आणि नुपूर सुद्धा आहे आणि ओनर म्हणून बसले नुपूर आणि तायडे करून ती सगळं काम करून घेते नोकराणी म्हणून. तर बघा प्रेक्षक तर स्वप्नच असू शकतं. तायडेला खूप घाबरलेलं दाखवलंय. मी असलं काही केलं नाही रे, माझ्यावर विश्वास ठेव असं म्हटलेली असते ना तायडे. तर आता मला काही ऐकायचं नाहीये, नुपूरने सगळे पुरावे ठेवलेत माझ्यासमोर असं म्हणतो मल्हार. नुपूर आता हिचं काय करायचं तूच ठरव असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर म्हणते तुला शिक्षा दिल्याशिवाय कळणार नाही, निघ निघ असं म्हणते नुपूर. मी काहीच केलं नाही असं म्हणते तायडे. मल्हार ऐक असं म्हणत असते ती. निघ असं म्हणून नुपूर जोरात ओरडते. तर तेवढ्यातच बघा प्रेक्षक हातातलं जे ग्लास असतं तायडेचं ते फुटतं. तर आता हे स्वप्न असतं तायडेचं बघा प्रेक्षक ती ड्रिंक करत असते आणि तिला हे स्वप्न आलेलं असतं. तर तिच्या हातून तो कप्प मोडलेला असतो. आता घाबरलीस असं म्हणत होता आवाज येतो तिला. तर आता आरशामध्ये तिला तिचा अवतार दिसत असतो. तर आता लपत असते रिअल तायडे. हो 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 असं म्हणते तायडे. काही स्वप्न खरी होतात, त्यातलंच एक स्वप्न आहे असं म्हणते तायडे. नुपूरने मल्हारला आपलंसं केलं. मला तर वाटतंय मल्हार उद्यापासून नाही आजपासूनच ऑफिस जॉईन करणार असं म्हणते तायडे. आणि मग असं म्हणते तायडे. मग काय पैसा, प्रॉपर्टी, घर, बिझनेस या सगळ्यातून तुझा पत्ता कट असं म्हणते तायडे. अगं लाचार होणार तू असं म्हणून तिचा अवतार म्हणत असतो. काहीच नसणार तुझ्याकडे. आजपर्यंत तू मल्हारला मॅनिप्युलेट केलंस, तो तुला नाचवणार असं म्हणत असते तायडीचा अवतार. नाच मग असं म्हणते तिचा अवतार. तर आता खूप जोरात हसत असते ती. तर आता इथे तायडेला हे सगळं दिसत असते या समोर आरशामध्ये. तर आता तायडे खूप विचलित होते आणि फोडून टाकते ती तो आरसा. तर फोडणार असते तेवढ्यातच गायब झालेला असतो तो अवतार. तर खूप घाबरलेलं दाखवलंय तायडेला की माझं काय होईल फ्युचर मध्ये म्हणून. तर आता इथे मल्हार आणि नुपूरला दाखवलंय. तर आता मल्हार तिथेच बसलेला असतो लाईट बंद करून. तर तिथेच नुपूर झोपलेली असते. तर तो लाईट ऑन करतो. आता का लावलात लाईट असं म्हणते नुपूर. बंद करा ना असं म्हणते ती. लाईट लागला असं म्हणतो मल्हार. आता तुम्ही अति करताय असं म्हणते नुपूर. मी काहीच केलं नाही असं म्हणतो मल्हार. हा स्विच बोर्ड खराब झाला असेल बहुतेक असं म्हणतो मल्हार. माणसाला अशी मध्येच पेटून उठतात तसंच लाईट पेटून उठला असं म्हणतो तो. बंद करा असं म्हणते आता नुपूर. तर बंद करतो तो लाईट. बंद असं म्हणतो तो आणि आता झोपते नुपूर. तर मल्हार बघत असतो तिच्याकडे लांबून. तर परत तो लाईट ऑन करतो. तर आता नुपूर परत बघते तो लाईट ऑन झालेला आणि झोपतोय तो. तर आता मल्हार झोपलेला असतो मुद्दाम. तर आता नुपूर उठते आणि येते आणि म्हणते मल्हार सर तुम्ही मुद्दाम करताय ना सगळा मला त्रास देण्यासाठी असं म्हणते नुपूर. झोपलोय मी असं म्हणतो मल्हार आणि तो घोरण्याचा ड्रामा करतो. गाड झोपलोय मी असं म्हणतो तो. भूत आलं होतं का लाईट ऑन करायला असं म्हणतो नुपूर. तेच म्हणतोय मी, लाईट ऑफ करून कशाला रिस्क घ्यायची आपण असं म्हणतो मल्हार. इतकी रात झाली आहे, मला झोप येते आणि तुम्हाला फालतू जोक सुचतायत असं म्हणते नुपूर. जोक नाही अगं असं म्हणतो मल्हार. मग असं म्हणतो नुपूर. मला झोप नाही लागत अंधारात असं म्हणतो मल्हार. काय असं म्हणते नुपूर. म्हणजे असं एकदम अंधार असला की नाही लागत झोप मला असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूरला हसायला येतं. तुम्हाला अंधाराची भीती वाटते असं म्हणते नुपूर. भीती नाही वाटत. भीती नाही म्हणता येणार त्याला. असं अनकम्फर्टेबल होतं फक्त. भीती नाही असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर हसते जोरात. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघित रेकॅपमध्ये काय येते. तायडे ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर जरा आणून दे असं म्हणतो मल्हार. तर आता पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स फाडून टाकतो. आता खात्री पटली ना की मी ऑफिसला जाऊन काम करणार आहे ते असं म्हणतो मल्हार. तर आता नंतर आपल्या रूम मध्ये असते नुपूर. तर तिचा हात पकडते तायडे आणि म्हणते खूप दिवसांनी तोडीस तोड खेळाडू मिळालाय मला असं म्हणते तायडे. आता मजा येईल खेळायला असं म्हणते तायडे. कारण खिलाडी केवढा स्ट्रॉंग असतो ना तेवढाच त्याला हरवायला मजा येते असं म्हणते तायडे. आणि आता ती हात ढकलते नुपूरचा खाली.
तर आता हसते ती. आपल्याला कुठलीही गोष्ट आपोआप मिळत असेल ना तर ती घ्यावी. मिळवण्यासाठी सतत भिकेचं वाडगं घेऊन फिरू नये सगळीकडे असं म्हणते आता नूपूर. तर राग आलेला असतो तायडेला. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक्सक्लुझिव्ह स्नॅपसाठी हा व्हिडिओ बघतच राहा, कारण अजून एक्सक्लुझिव्ह स्नॅप्स आम्ही ह्याच्या पुढे लावलेले आहात.